मी सपना भाड्याच्या घरात राहते आणि स्वयंपाकाच्या कामाला जाते। आजचा दिवस हा माझ्यासाठी खूपच विचित्र निघाला। एका जणांनी चांगलंच इमोशनल करून माझी फसवणूक केली। सांगते तुम्हाला पुढे काय झालं ते। सकाळी सकाळी उठली, फ्रेश झाली, त्याला ह्या कडुलिंबाच्या पावडरचा फेस पॅक लावून घेतला। नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुतला आणि आल्याच्या नंतर भूक लागणार म्हटलं, कुठे नाश्त्याच्या फंदात पडता म्हणून सकाळी सकाळी पटकन पोळ्या करून घेतल्या आणि गॅसचा ओटा चकाचक करून घेतला। नंतर माझ्यासाठी 1 कप चहा मांडला काळा आणि त्याच्यासोबत 2 टोस्ट खाऊन घेतले। आता 8 वाजले होते। सगळे कामं घरचे पटापट आवरले आणि 8 वाजता पहिल्या घरी स्वयंपाक करायला निघाले मी। मला पहिल्या स्वयंपाकाच्या घरी कवळ्याची भाजी करावी लागली। कवळ्याची भाजी, वरण भात, पोळ्या असा स्वयंपाक मी 1 तासात आटोपून घेतला आणि त्याच्यानंतर घरी यायला निघाली। मग कामावर जातानाच मी 50 रुपये बॅगमध्ये घेऊन गेली होती। येता येतात 1 पाव भेंडी घेतली, थोडीशी फुलगोबी घेतली, 1 पाव आणि काकडी वगैरे असा भाजीपाला सगळा घेऊन घेतला। आणि मला काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती, भाजीच्या गाडीच्या बाजूस आंब्यावाला बसला होता। त्याला मी आंब्याचा भाव विचारला, त्याने मला भाव सांगितला आणि म्हणला, ताई लहानपणी जसे आपण गावरानी आंबे खायचो ना तसेच हे आंबे आहेत। मला हे आंबे खाऊन लहानपणीच्याच आठवण येतील। मी पण झाली इमोशनल आणि बघा मी घेतले 2 किलो आंबे। आता घरी आली बघते तर काय एक सुद्धा आंबा धड गोडही नाही, धड आंबटही नाही, सगळे आंबे मिक्स। कुठल्या जातीचे मला काही कळलंच नाही। धड त्याचा रस झाला नाही, धड त्याचं काहीच झालं नाही। शेवटी आंब्याचा रस करणं कॅन्सल केला आणि दोघी मायलेकींनी असेच आंबे खाऊन घेतले। आणि त्याच्यानंतर मी भेंडीची भाजी, पोळी आणि काकडी असं साधं सिंपल स्वयंपाक केला आणि जेवण करून घेतलं। भेटू पुन्हा, बाय।